नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाटेस्ट सिरीज यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। हा आपण आपली व्हिडिओ सिरीजमध्ये पार्ट 3 आहे। 2013 ते 19 मधील अंकगणिताचे क्वेश्चन कंबाईनच्या जे पेपर झाले होते त्या एक्झामचे अंकगणिताचे क्वेश्चन अराउंड 55 क्वेश्चन आहेत, त्यातला हा पार्ट 3 आहे। तर क्वेश्चन बघा, माणसांच्या एका गटात काही जोडपे आहेत, उरलेले लोक एक एकटेच आहेत। यापैकी विवाहित लोकांची संख्या 60% आहे आणि पुरुषांची संख्या 54% आहे। तर गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती? क्वेश्चनवरती तुम्हाला डिस्प्ले केला जाईल। माणसांच्या एका गटात काही जोडपे आहेत, जोडपे आहेत याचा अर्थ त्यांनी लग्न केलेलं आहे, बरोबर। आणि लग्न केलेले आहेत म्हणजे ते पुरुषांनी स्त्रियांसोबत लग्न केलेले आहेत असं कन्सिडर करायचं तुम्ही, ओके। पुरुषांनी पुरुषांशी किंवा स्त्रियांनी स्त्रियांशी केलेलं आहे लग्न असं कन्सिडर करायचं नाही, कारण हाच मेन मुद्दा आहे या गणितात। उरलेले लोक जे आहेत ते एक एकटे आहेत, सिंगल आहेत। यापैकी विवाहित लोकांची संख्या 60% आहे, म्हणजे टोटल लोकसंख्या 100% धरली किंवा 100 धरली, त्यात 100 जर धरली त्यातले 60% लोक जे आहेत ते विवाहित आहेत, मॅरिड लोक आहेत। ते 60% लोक मॅरिड आहेत आणि 40% लोक मग एक एकटे असणार, बरोबर, सिंगल असणार आहे, बरोबर। 40% लोक सिंगल असणार आणि पुरुषांची संख्या 54% आहे। या 100% लोकसंख्येमध्ये नाही, पुरुष जे आहेत, पुरुष आहेत ते 54% आहेत आणि मग स्त्रिया किती येणार? 100 + 54 46%। लेडीज ज्या आहेत त्या 46% येणार, बरोबर। 46 आणि 54 100। तर गटात एक एकट्या स्त्रियांची संख्या किती? एक एकट्या स्त्रियांची संख्या काढायची आपल्याला। आता मला सांगा, विवाहित लोक 60% आहेत। ह्या गणिताचा मेन मुद्दा जो आहे तो इथं आहे सगळं 60% वरती। 60% लोक विवाहित आहेत, याचा अर्थ याच्यामध्ये 30% स्त्रिया असणार आणि 30% पुरुष असणार, बरोबर आहे का? म्हणजे ह्या 100 जर लोकसंख्या असेल तर ह्या 30 स्त्रियांनी या 30 पुरुषांशी लग्न केले ना, असं नाही की स्त्रियांनी स्त्रियांशी लग्न केले। ह्या 30% किंवा 30 स्त्रियांनी या 30 पुरुषांशी लग्न केलं आहे, तेव्हाच ही संख्या जी आहे विवाहित लोकांची ती 60% झालेली आहे, बरोबर। आणि आता हे मला सांगा, हे 100 हे आउट ऑफ 100 काढतोय आपण, बरोबर का, 100 पैकी। आणि ही सुद्धा ही जी मान्य आहेत ही सुद्धा 100% आहे। 40% लोक सिंगल आहेत, मग त्याच्यामध्ये स्त्रिया असतील पुरुषांचे सगळे मिक्स आहेत ते आपल्याला माहीत नाही, आपल्याला फक्त एक एकटे लोक किती आहेत स्त्रियामध्ये ते काढायचे आहेत। आता एक साधं लॉजिक आहे बघा, 30% ज्या स्त्रिया आहेत त्यांचं लग्न झालेलं आहे, याच्यामधल्या 30% स्त्रियांचं लग्न झालेलं आहे, मग राहिलं किती स्त्रिया? 16% ज्या स्त्रिया त्यांचं लग्न झालेलं नाही आणि हेच आपलं उत्तर आहे 16%। बघा जरा शांत डोक्याने विचार करा, 100 लोकसंख्या किंवा 100%ला अजून केली, त्यातले 54% पुरुष आहेत, 46% स्त्रिया आहेत, क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे। 60% विवाहित आहेत, मग 40% सिंगल असणार, याच्याशी काही देणं घेणं नाही आपलं, फक्त लॉजिक इथं वापरायचं आहे। 60% लोक विवाहित आहेत, याचा अर्थ 30% स्त्रिया आणि 30% याच्यामध्ये पुरुष असणार, कारण की स्त्रीच ही पुरुषाशी लग्न करते, स्त्री ही स्त्रीशी किंवा पुरुष हे पुरुषाशी लग्न करत नाहीत। आणि इथून आपल्याला पुरुषांची संख्या 30% मॅरिड लोक झाली, स्त्री 30% आहेत, टोटल स्त्रिया आहेत 46%, त्यातल्या 30% स्त्रियांचं लग्न झालेलं आहे, तर एक एकट्या स्त्रिया असणार 16%, आणि उत्तर हेच होतं आपलं 16%। एक साधं लॉजिक होतं। याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आता वेग अंतर वेळाचं गणित आलं। मागच्या व्हिडिओमध्ये रेशो मेथड शिकवली होती, आता पण सांगतो बघा। दिनाला दुपारी 1 वाजता मीनाच्या घरी पोचायचे आहे, बरोबर 1 वाजता, 1 वाजता दिनाला मीनाच्या घरी पोचायचं आहे। जर ती ताशी 10 वेगाने गेली तर ती ठरलेल्या वेळी घरी पोचते। जर ती ताशी 15 किलोमीटर वेगाने गेली तर ती ठरलेल्या वेळेच्या 2 तास आधी तिथे पोचते। जर तिला 1 तास आधी पोचायचे असेल तर तिने किती वेगाने जायला हवे? आता याच्यामध्ये दिना जाणार आहे ना, हां, दिना जाणार आहे मीनाच्या घरी, हे काहीतरी अंतर असणार, बरोबर। वेग इज इक्वल टू अंतर अपॉन वेळ। मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं
हा जो टॉपिक आहे फक्त एवढ्या फॉर्म्युल्यावरती बेस्ड आहे, फक्त एवढ्या फॉर्म्युल्यावरती, दुसरं काही नाही. आणि क्वचितच या टॉपिकमध्ये पर्सेंटेजचा उपयोग होतो, क्वचितच. ओके, आधी रेशो मेथडनं सोडवतो, आधी बेसिक मेथडनं शिकवतो. बघा, अंतर काहीतरी असणार आहे, ती बरोबर 1 वाजता पोचते. कोण? दिना जी आहे तिला दुपारी 1 वाजता पोचायचं आहे. जर ती 10 किलोमीटर वेगाने गेली, टोटली अंतर जर x मानला आपण, x भागिले 10, तर ती बरोबर 1 वाजता तिथे पोचते. आणि जर ती 15 किलोमीटर स्पीडनं गेली तर ती ठरलेल्या वेळेच्या 2 तास आधी पोचते. इज इक्वल टू 2. हे तुम्ही सॉल्व करून घ्यायचं आहे. 15x 10x इथे 5x होणार, भागिले 150 इज इक्वल टू 2. हे परत 300 होणार इथं पक्षांतर. हे 5x आहे असं, 5 1 5, 5 सक्क 30, 60. हे अंतर येणार 60 इथं या क्वेश्चननुसार. अंतर 60 येणार बरोबर. आणि हिचं स्पीड आहे 10 स्पीड आहे, म्हणजे हिला किती वेळ लागतात? 60 भागिले 10, टोटल 6 तास लागतात हिला बरोबर. 6 तास लागतात, म्हणजे 1 वाजता तिला पोचायचं असेल, 3 1 4 2 6, म्हणजे ती सकाळी 8 वाजता निघणार बरोबर आहे का. 8 वाजता निघेल तेव्हा ती 6 तास ती घेणार. 9 10 11 12 सॉरी 7 वाजता 7 तास 6 वाजता निघणार, आय थिंक 7 वाजता. 8 9 10 8 9 10 11 12 आणि 1, म्हणजे ती सकाळी 7 वाजता जर निघली तर ती बरोबर 1 वाजता पोचणार 10च्या स्पीडनं. 15च्या स्पीडनं गेली तर ती 2 तास आधी पोचते, म्हणजे 60 भागिले 15, टोटल 4 तास घेते ती. एक आपण 60 काढला इथं, 60 भागिले 4 15 चौक 60. आणि इथे बरं का 6 वजा 4 बरोबर 2 येतात, म्हणजे उत्तर काढलेलं बरोबर आहे. म्हणजे 10च्या स्पीडने गेली तर 6 तास लागतात, 15च्या स्पीडने गेली तर 4 तास लागतात. आणि विचारलेलं आहे की जर तिला 1 तास आधी तिथे पोचायचे असेल तर तिने किती वेगाने निघायला हवं. 1 तास आधी पोचायचं आहे, 60 म्हणजे 6 तास. ॲक्युरेट जे टाईम आहे ते 6 तास आहे, म्हणजे तिला 1 तास आधी म्हणजे 5 तास आधी पोचायचं आहे. फक्त 5 1 5 12 25 60, 12च्या स्पीडनं ती गेली पाहिजे. ह्या मेथडने उत्तर येतं 12. 10च्या स्पीडने गेली की ती बरोबर 1 वाजता पोचते, पण 15 स्पीडने गेलं तर ती 2 तास आधी पोचते. आता रेशो मेथड बघा. रेशो मेथड काय आहे? आता इथं अंतर समान आहे बरोबर आहे का. अंतर समान आहे. दिनाच्या आणि मीनाच्या घरचं जे अंतर आहे ते बदललेलं नाही, ते अंतर सेमच आहे. म्हणजे वेग आणि वेळाचा जो रेशो आहे तो इन्व्हर्स असणार आहे एकमेकाला, कारण हा वेळ खाली आहे इथं अंतराचा पण वेग. म्हणजे वेग S1/S2 किती आहे? पहिलं 10 आहे, पहिलं दुसरं 15 आहे. पहिल्यांदा 10 स्पीडनं जाते, नंतर आधी 15 स्पीडनं जाते बरोबर. याचा रेशो किती येणार? 5 2 10, 5 3 15. वेगाचा जो रेशो आहे तो 2:3 येणार. आणि वेळेचा रेशो काय येणार? 3:2 येणार. इन्व्हर्स असतो कायम जेव्हा अंतर सेम असते तेव्हा, हे लक्षात ठेवा. आणि हे आपल्याला दिलेलं आहे. 3 आणि 2चा डिफरन्स जो आहे तो दिला आहे 2 तास. 2 तास कुठे दिला आहे? तर क्वेश्चनमध्ये दिलेला आहे बघा. 10 वेगाने गेली तर ठरलेल्या वेळी पोचते, ॲक्युरेट वेळेला पोचते. आणि जर 15 स्पीडने गेली तर ती 2 तास आधी पोचते. आणि हा डिफरन्स जो 10 आणि 15चा डिफरन्स जो 2 तास आहे तो हा आहे. 3 आणि 2 गेले 1 मिनिट इक्वल टू 2 तास, तर 3 मिनिट इक्वल टू 6 तास. आणि हे 4 तास. बघा इथं पण 6 तास आले होते. 10च्या स्पीडनं गेली 6 तास लागणार, 15 स्पीडने गेली 4 तास लागणार. अंतर किती येणार? 10 × 60, 15 चौक 60, 60 येणार. आणि 1 तास आधी पोचायचं आहे, म्हणजे 6 वजा 1 5, 12 5 60. ही रेशो मेथड एकदम सोपी मेथड आहे. ही मेथड जिथं बेसिक मेथड लागत नाही ना तिथं ही मेथड लागते. पुढे एक एक्झाम्पल आहे ते सोडून दाखवतो तेव्हा तुम्हाला समजेल. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. ए काही काम, आता हे जे एक्झाम्पल घेणार आहे ते सोपं आहे. ए काही काम 24 दिवसात करतो, बी ते काम 9 दिवसात करतो, बी ते काम 9 दिवसात करतो, सी ते 12 दिवसात करतो. बी आणि सीने कामाला सुरुवात केली, पण 3 दिवसानंतर दोघेही कामावर आले नाहीत. या दोघांनी 3 दिवस काम केलेलं आहे बी आणि सीने. यामुळे एला उरलेले काम करावे लागले, तर एला ते काम करण्यासाठी किती वेळ लागला? असा क्वेश्चन होता.
याचा एलसीएम घ्यायचा आहे 24 आणि 12. 24 आणि 12चा काय घेण्याचा अर्थ नाही, घेण्यात काय अर्थ नाही, कारण 12 आणि 24ला ऑलरेडी भाग जातो. काढायचा आहे फक्त 24 आणि 9चा. 24 आणि 9चा तुम्ही ॲड काढू शकता. 24 त्रिक 72, 9 8 72. नसेल तर असा काढायचा 3 × 2 6, 6 2 12, 12 2 24, 12 संग 72 ना, परत 3 2 6, 3 2 6, 6 2 12, 12 3 36, 36 2 72. सॉरी 24 आहे आपल्यात. 3 × 2 × 2 × 2, 8 त्रिक 24, 3 × 3, हे 3 कॉमन राहिले 3 आणि हे 8, 8 त्रिक 24, 24 त्रिक 72, एलसीएम येणार 72. 72च्या पाड्यात कुठली पण घेऊ शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे टोटल काम आहे 72. टोटल काम जे आहे ते 72 असणार आहे. ही मेथड तुम्ही मला वाटतं आय थिंक वापरत असाल. 24 त्रिक 72, 9 8 72 आणि सी 12 संग 72. याचा अर्थ असा होतो की एका दिवसात 3 युनिट काम करतोय, बी एका दिवसात 8 युनिट काम करतोय आणि सी एका दिवसात 6 युनिट काम करतोय. म्हणजेच ए जर एका दिवसात 3 युनिट काम करत असेल तर तो 24 दिवसात 24 त्रिक 72, टोटल काम 72 आहे. हे संपूर्ण काम आहे, संपूर्ण काम. ओके. तर प्रश्नात काय विचारले, बी आणि सी दोघं सुरुवातीला काम करतात. किती दिवस काम केले त्यांनी? 3 दिवस. बी एका दिवसात 8 युनिट काम करतो, सी एका दिवसात 6 युनिट काम करतो. दोघांची बेरीज होते 14, 14 × 3 42. दोघांनी मिळून 3 दिवस काम केलं, 42 युनिट काम केलं. टोटल आहे 72. 72 वजा 42 30. राहिलेले काम आहे 30 आणि राहिलेलं काम आहे तो ए करणार आहे. त्याला किती दिवस लागणार? तो एका दिवसात 3 युनिट काम करतो. राहिलेलं काम आहे 30, 3 10 30. राहिलेलं काम त्याला करण्यासाठी 10 दिवस लागणार. क्वेश्चन इझी होता. आता परत एकदा बेगाचं गणित आलं बाबा. यस हा आरच्या तुलनेत 2/2/3 पट वेगवान आहे. पट वेगवान आहे. जर यसने आरला सुरुवातीला 80 किलोमीटर अंतर धावण्याची मुभा दिली आणि दोघेही एकाच वेळी वेळ सेम आहे, एकाच वेळेत अंतिम खूण ओलांडत असतील तर धावपट्टीची लांबी काढा. क्वेश्चन चांगला आहे. याचा कन्वर्जन तुम्हाला माहीत असेल. 3 2 6 2 8, 8/3. कोणाच्या किती पट आहे बघा. यस हा आरच्या तुलनेत 2.8/3 पट आहे. यस हा आरच्या तुलनेत, याला जर आपण 8/3 मांडला तर हा किती आहे ना, सॉरी याला जर आपण 8 मांडला, आरला 3 मांडला, सॉरी. यस हा आरच्या 8/3 पट आहे. हे 3 ला 3 कॅन्सल, हा एस येणार 8. बरोबर. यस हा आरच्या 8/3 पट आहे. आरला जर आपण 3 मांडला तर हा 8/3 पट आहे. 3 ला 3 कॅन्सल, एस येणार 8. हा आहे स्पीडचा रेशो, वेगाचा रेशो आहे. हा वेग यस अपॉन आर. यस अपॉन आरचा वेगाचा रेशो काय आहे? 8/3. मग तो ॲक्युरेट किती असू शकतो? हा रेशो आहे. हे किती पण असू शकतात, 16 असू शकतात किंवा 24 48 किती असू शकतात. हा रेशो आहे. आणि इथं सांगितलेलं आहे काय, यस हा आरला, यसने आरला 80 किलोमीटर 80 मीटर धावण्याची मुभा दिली. 80 मीटर. याचा अर्थ की असा की एक रेस आहे, त्या रेसमध्ये यसचं स्पीड जास्त आहे. मग यसचं स्पीड जास्त असल्यामुळे यसनं काय केलं, आरला म्हटलं की तू इथून स्टार्ट कर, मी इथून स्टार्ट करतो. इथे कुठेतरी एंड पॉईंट आहे. बरोबर. 80 किलोमीटर धावण्याची मुभा दिली आणि दोघेजण एकाच वेळी ही जी लाईन आहे ती क्रॉस करतात. एकाच वेळी म्हणजे वेळ समान आहे. वेळ इज इक्वल टू अंतर अपॉन वेळ. वेळ समान आहे. म्हणजे वेग आणि अंतरचा रेशो समान असणार आहे. वेगाचा रेशो हा आहे. म्हणजे त्यांनी जे अंतर कापलं त्याचा रेशोसुद्धा का नाही 8/3 असणार आहे. कुणाचा? ह्या दोघांचा. यस आणि आरचा रेशो, अंतराचा रेशो 8/3 असणार आहे. आणि हा जो डिफरन्स आहे 8 आणि 3चा 5 युनिट ते दिलेला आहे 80. 5 युनिट इक्वल टू 80, तर 1 युनिट इज इक्वल टू 16 मीटर.
1 युनिट इज इक्वल टू 16 मीटर. तर 8 युनिट इक्वल किती? 16 8 2800, 16 त्रिक 48. म्हणजे यसने 128 मीटर अंतर पार केलं आणि आरने 48 मीटर पार केलं. इथून 48 आणि किती होता टोटल? 8 8 आणि 4 12 128. टोटल अंतर असणार 128. बघा पण पुन्हा एकदा सांगतो, यसने 128 अंतर पार केलं, हे 80 आणि इथे राहिलेले 48 आणि हे आरने इथून इथं एवढंच अंतर पार केलं 48 आणि हे एवढं अंतर, ह्या स्पीडचा रेशो हा असल्यामुळे त्यांनी एकाच वेळी हे अंतर पार केलं. एकाच वेळी ती खूण जी आहे ती ओलांडली. हे रेशो मित्रांनो सोडवा, समजतं. अनेकदा बघा, पुन्हा एकदा रिपीट करतो. वेळ समान आहे त्याच्यामुळे वेग आणि अंतराचा जो रेशो आहे तो समान प्रपोर्शनमध्ये येणार. एवढंच फक्त कन्सिडर केलं इथं. कन्सिडर म्हणजे हा कन्सेप्टच आहे. रेशो मेथड एक हा कन्सेप्ट आहे, एक युनिक कन्सेप्ट आहे. दुसरा काही सोपा आहे. 22 36 66. 22 36 66 ने निशेष भाग जाणारा पूर्ण वर्ग निवडा. पूर्ण वर्ग निवडा. ऑप्शन होते बघा, ऑप्शन मी लिहितो. ऑप्शन तुम्हाला डिस्प्ले केले जातील, मला दिसत नाही ते ऑप्शन. 4 3 5 6. चौथा ऑप्शन होता 5 3 4 6. सॉरी हा थर्ड होता. आणि चौथा ऑप्शन होता 4 5 3 6. या तिन्ही संख्यांनी भाग जाणारा, निश्चित भाग जाणारा पूर्ण वर्ग निवडा. पूर्ण वर्ग निवडा. आता याच्यामध्ये पूर्ण वर्ग निवडा म्हणजे तुम्हाला एक तर माहीत पाहिजे की यातला पूर्ण वर्ग कोणता आहे. त्याच्यानंतर ह्या संख्येनं भाग जाणं, मग प्रत्येक संख्येला तुम्ही जर भाग घालत बसला तर वेळ लागणार. एक लॉजिक याच्यामध्ये एक साधं सिंपल तुम्ही वापरू शकताय. इथं 66 आहे, इथं 22 आहे. या दोघांनाही 11ने भाग जातोय, बरोबर. या दोघांना 11ने भाग जाते म्हणजे जो कोणता पूर्ण वर्ग आहे त्याला सुद्धा 11ने भाग जाणार, बरोबर. मग बघूया ह्याच्यामध्ये 11ला कोणाकोणाला भागते. 11ची कसोटी माहीत असेल. 6 आणि 4 10, 5 आणि 3 8. 10 आणि 8 मध्ये डिफरन्स 2च आहे. 2ला 11ने भाग जातो नाही. एक तर 0 किंवा 11ने भाग जाण्याची संख्या आली पाहिजे. 6 आणि 3 9, 5 आणि 4 9 9 9 9 9 0 9 9 0. म्हणजे हा एक ऑप्शन असू शकतो. हा एलिमिनेट झाला, 11ने याला भाग जात नाही. हा बघा 5 आणि 4 9 6 आणि 3 9, म्हणजे हा पण ऑप्शन असू शकतो आपला. 5 आणि 4 आणि 3 7, 6 आणि 5 11, 11तनं 7 गेले 4. हा पण एलिमिनेट झाला. हा पण ऑप्शन एलिमिनेट झाला. म्हणजे बघा तुम्हाला फक्त एक जर प्रॉपर्टी, एक साधं लॉजिक वापरलं, 22 आणि 66ला 11ने भाग जातोय, ह्याला ह्या दोघांना 11ने भाग जातोय, म्हणजे ऑप्शनमध्ये जे ऑप्शन आहेत त्याला सुद्धा 11ने भाग गेला पाहिजे. 2 ऑप्शन आपल्या एलिमिनेट झाले. आता तुम्हाला फक्त एवढं बघायचं की या दोन्हीपैकी पूर्ण वर्गसंख्या कोणती. आता पूर्ण वर्गसंख्या तुम्ही निवडताना कशी निवडणार बघा. एक कन्सेप्ट सांगतो. 60चा वर्ग असतो 3600. 65चा किती असतो? 5चा वर्ग 25, 6 7 42, बरोबर. सेम 70चा वर्ग असतो 7चा वर्ग 49, 75चा वर्ग 5चा वर्ग 25, 7 8 56, 5 6 2 6. 43 56 ही याच्यानंतर येते, कुणाच्या 65च्या नंतर. म्हणजे हा 66चा तरी वर्ग पाहिजे, 66चा वर्ग पाहिजे, बरोबर. आणि हा जो ऑप्शन आहे 53 46 हा याच्या आधी येतो. म्हणजे हा 54चा वर्ग पाहिजे. 74चा वर्ग पाहिजे. 74चं का पाहिजे तर कारण 4चा वर्ग 16 असतो, एक स्थानी संख्या 6 आहे, म्हणजे हा 74चा पाहिजेच. तसाच याच्या एक स्थानी 6 आहे, म्हणजे 6चा वर्ग 36, म्हणजे 66चा वर्ग हा असायलाच पाहिजे. आणि हा 66चाच वर्ग आहे आणि ऑप्शन हा तुमचा हाच आहे. तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकता. ट्रिक जी आहे तुम्हाला सांगितलेली आहे. बाकीची कॅल्क्युलेशन करून बघा. ऑप्शन 2 होता याचा. ओके. 28वा क्वेश्चन. हा पण क्वेश्चन चांगला आहे. परत वेग आणि वेळेचा अंतर क्वेश्चन आलेला आहे. फक्त सर्क्युलर बेस्ड आहे, सर्क्युलर अरेंजमेंट आहे. ए आणि बी वर्तुळाकार मार्गावरून चालत आहेत. ए आणि बी वर्तुळाकार मार्गावरून चालत आहेत. ए ताशी 3 फेऱ्या वेगाने चालतो. हे बघा, ए 3 फेऱ्या घेतो ताशी
बी ताशी 2 फेऱ्या घेतो. जर त्यांनी सकाळी 6:30 वाजता सुरुवात केली, 6:30ला सकाळी मॉर्निंगला एकाच ठिकाणाहून विरुद्ध दिशेने चालायला सुरुवात केली, तर सकाळी 8 वाजण्यापूर्वी ते किती वेळा एकमेकांना ओलांडतील? 8 वाजण्यापूर्वी 8च आहे ना? येस 8. म्हणजे टोटल आहे 1.5 तास, 90 मिनटं. 90 मिनटात ते एकमेकाला किती वेळा ओलांडतील? हा या दिशेमध्ये चालतोय, बी या दिशेमध्ये चालतोय. हा ताशी 3 फेऱ्या घेतोय ए, आणि बी ताशी 2 फेऱ्या घेतोय. आता मला सांगा, थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे हा. ताशी 3 फेऱ्या घेतोय म्हणजे ह्याचं स्पीड जास्त असणार आहे याचं, आणि बीचं कमी असणार आहे स्पीड. आपण अंतर कितीही मांडलं, ताशी 3 फेऱ्या म्हणजे आपण अंतर समजा 6 मांडलं, 6 किंवा 60 माना. 6 मांडलं तर 3 आणि 2 परत तुम्ही कन्फ्यूज होणार. परत 60 मानतो अंतर. टोटल अंतर जर 60 घेतलं मी, 60, तर याचं स्पीड किती येणार? हा ताशी 3 फेऱ्या घेतोय. ताशी 3 फेऱ्या म्हणजे एका तासाला तो 180 मीटर किंवा किलोमीटर अंतर पार करतोय. हा ए ताशी 3 फेऱ्या. टोटल अंतर जर 60 घेतलं तर याचं स्पीड येणार याचं 180 किलोमीटर पर आवर किंवा 180 मीटर पर सेकंड. आणि हा बी जो आहे तो ताशी 2 फेऱ्या मारतो. म्हणजे एका तासात इथे एकदा येतो, परत एकदा इथंच येतो. म्हणजे टोटल 60 120 किलोमीटर ह्याचं स्पीड असणार आहे 120 बीचं. बरोबर, हे समजलं? ह्याचं स्पीड असणार 180, ह्याचं स्पीड असणार 120. बघा काय केलं, ताशी 3 फेऱ्या मारतोय. टोटल अंतर जर 60 मांडलं तर ए जो आहे तो पहिल्यांदा 1 राऊंड मारणार, 60 अंतर किलोमीटर पार करणार, परत 60. एका तासात तो 180 किलोमीटर अंतर पार करणार. आणि एका किलोमीटर जेवढं अंतर एका तासामध्ये जेवढं अंतर पार करतो त्याला स्पीड म्हणतात. बरोबर, ताशी. याचं स्पीड आलं 180, बीचं आलं 120. आता याच्यामध्ये कन्सेप्ट असा आहे, मला सांगा, एका तासामध्ये हा इथे कुठेतरी चालतोय, हा फास्टने हा इथे येतोय, म्हणजे कुठेतरी इथे येऊन ते एकमेकाला मिळणार. पण ते टाईम आपल्याला माहिती नाही. ते टाईम कसं काढायचं आहे बघा. दोघं मिळून ए असा येतो इकडून, बी इकडून येतोय, म्हणजे दोघं मिळून 60 अंतर पार करतात. हे तर मान्य आहे, दोघं मिळून. आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, जेव्हा विरुद्ध स्पीड असतं विरुद्ध दिशेने, तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज होते. वेग किती आहे? 180 आणि 120. वेग आहे 300 दोघांचा. 180 अधिक 120 टोटल 300. 1/25 हा बरोबर. 1/5 आवर लागणार. 1/5 आवर म्हणजे किती? गुणिले 60, 5 12. म्हणजे 12 मिनिटाला 6:30ला सुरुवात केली तर 12व्या मिनिटाला ते इथं असणार आहेत, एकमेकाला क्रॉस करणार. बरोबर, पहिल्यांदा 12 मिनिटाला क्रॉस करणार, त्याच्यानंतर 24व्या मिनिटाला ते कुठंतरी इथे असतील, क्रॉस करणार एकमेकाला. परत 36व्या मिनिटाला 12 चौक 48, 12 पंचे 60. 12व्या मिनिटाला पहिल्यांदा क्रॉस करणार. स्पीड तर चेंज झालेलं नाही, स्पीडमध्ये व्हेरिएशन नाही, स्पीड कंटिन्यू तेच आहे त्यांचं. पहिल्यांदा इथे येणार, क्रॉस करणार, परत जाणार, परत इथे येणार, इथे येणार 24व्या मिनिटाला, परत इथून क्रॉस होणार, इथे कुठंतरी येणार 36व्या मिनिटाला, 48 60. एका तासात 1 2 3 4 5 वेळा क्रॉस करतील एका तासात. 60 मिनिटात 5. परत तसंच जर आपण कंटिन्युअसली जर केली, 72व्या मिनिटाला 6व्यांदा, 84 मिनिटाला 7व्यांदा, त्याच्यानंतर 96 मिनिटाला, पण आपल्याला मिनिटात 90, 6:30 ते 8 90 मिनिटात आपल्याला सांगायचं आहे. त्यामुळे हा येणार नाही. 84व्या मिनिटाला ते क्रॉस करणार, परत ते कुठेतरी थांबणार, स्टॉप, कारण वेळ संपलेला आहे परत. बरोबर, आणि 60व्या मिनिटाला ते इथंच असणार आहेत, कारण की एका तासाला हे 3 फेऱ्या मारतात, तो 2 फेऱ्या मारतो. एका तासाने बरोबर ते इथं असणार आहेत. 1 2 3 4 5 6 7 ऑप्शन होता 7 वेळा. 1.5 तासात ते 7 वेळा एकमेकाला क्रॉस करणार. समजलं असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा. फक्त वेगांची बेरीज होती. अंतर 60 कन्सिडर केलं. अंतर जर 6 कन्सिडर केलं असतं मी, 6, तर एचं स्पीड आलं असतं 18 आणि बीचं आलं असतं 12. ओके, चांगला क्वेश्चन होता. दुसरा क्वेश्चन, एक तार वळवून तिला चौरस आकार दिल्यास 484 चौरस मीटर क्षेत्र बंदिस्त होते.
एक तार आहे, वळवून तिला जर चौरस जर केला तर 484 चौरस सेंटीमीटर एवढं क्षेत्रफळ जे आहे ती बंदिस्त करते. त्याच तारेला जर वर्तुळाकार दिला तर ती किती क्षेत्र बंदिस्त करेल. अशी एक तारा होती, तिला अशी चौकोन बेंड करून घेतली, चौकोनच्या बरोबर चौकोन केला, तेव्हा हे जे क्षेत्रफळ तिनं बंदिस्त केलं हे एवढं झालं 484. आणि तुम्हाला माहीत असेल चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं, बाजूचा वर्ग, आणि हेच दिलेलं आहे आपल्याला 484. बाजूचा वर्ग आहे जो आहे क्षेत्रफळ जे आहे ते एवढं दिलेलं आहे. 484 हा 22चा वर्ग आहे, म्हणजे एक बाजू येणार 22, बरोबर. आणि चौरसात चारी बाजू समान असतात, म्हणजे या ताऱ्याचं टोटल हे किती येणार, लांबी 22 22 22 आणि हे 22 चौक 88 मीटर सेंटीमीटरमध्ये आहे. 80 सेंटीमीटर ही या तारेची पूर्ण लांबी येणार, बरोबर. आता ही या सेकंड केसमध्ये काय केलं आहे, ही तार सर्क्युलर अशी केलेली आहे, या तारेला सर्क्युलर बेंड केले, बरोबर सर्कल केला आहे तारेचा. तर हिनं किती क्षेत्र बंदिस्त केलं असा क्वेश्चन आहे आपल्याला. हे अंतर माहिती आहे, टोटल 2πr अंतर असतं, बरोबर का, फॉर्म्युलानुसार 2πr = 80 दिलेला आहे आपल्याला. पायची व्हॅल्यू 22/7 असते, बरोबर. 2 × 22/7 गुणुले r आपल्याला माहीत नाही, r काढायचं आपल्याला इथं, = 80 आहे, बरोबर. सॉरी 88 येणार, 22 चौक 88 असतं, 88 टोटल अंतर 88 आहे. 22 × 22 22 चौक 88, 2 × 2 2 2 4, r/7 = 2, तर r = 14. काय केलं, एक प्रॉपर्टी आहे, इथं जर गुणाकार असेल, मध्ये बरोबर चिन्ह असेल, इथे एक संख्या असेल, तर तुम्ही डायरेक्ट भाग घालू शकता टाईम वाचवण्यासाठी. 22 चौक 88 परत 4, 2 × 2 2 2 4, r/7 = 2 आहे, तर परत हे 2 इकडे होणार, हे 14 होणार. टोटल r आले 14, बरोबर. आणि वर्तुळ क्षेत्रफळ काय असतं, पायर स्क्वेअर असतं, बरोबर. 22/7 गुणुले 14 गुणुले 14, 7 2 14, 22 24 44 गुणुले 14, गुणाकार करा, उत्तर 716 आहेत. इझी क्वेश्चन होता. फक्त 1-2 फॉर्म्युले, तुम्हाला 3 फॉर्म्युले पाठ पाहिजे होते. चौरसाचं क्षेत्रफळ, वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि वर्तुळाचं सर्कम्फरन्स टोटल जे असतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इथं पण हे आहे, लॉजिकल क्वेश्चन आहे. 6 4 12 1 7 8 6 16 4 5 9 9 6 3 आहे. हा क्वेश्चन आहे. ते एक्स हे काढायची, ही व्हॅल्यू तुम्हाला काढायची. 3 9 8 आणि 12. लॉजिक लावा. शक्यतो बेरजेचं लॉजिक लावायचा प्रयत्न करत जावा सुरुवातीला. बेरजेचं नाही लागलं तर गुणाकार करायचा. शक्यतो मिडलवाली जी असते ना, ह्या 4 संख्या असतात, या 4 संख्येतून या संख्येचं काहीतरी लॉजिक असतं, त्याचं काहीतरी रिलेशन असतं, ते तुम्हाला रिलेशन फाईंड करायचं असतं. तर याच्यामुळे बेरजेचं काय रिलेशन लागते बघा. 12 4 16 आणि 17, 17 आणि 7 24, 6 चौक 24, 6 चौक 24, 16 आणि 5 21 आणि 6 27, 27 आणि 4 31. रिलेशन लागत नाही, बेरजेचं रिलेशन लागत नाही. ऑपोजिट करून बघा. 12 4 16, 7 आणि 1 8, 8 2 16, परत 2 3 6 होतात. इथं भागच लागत नाही ऑप्शन. 16 आणि 5 21, 6 आणि 4 10, काय लॉजिक लागत नाही. लॉजिक याच्यामध्ये असं होतं, यात गुणाकारात लॉजिक आहे. 12 चौक 48, 7 आणि 1 8, 48 भागिले 8, 8 संग 48 6, 16 पंचे 80, 6 आणि 4 10, 8, 6 3 18, सॉरी 6 3 18, सॉरी तर 9 आहे, 9 6 9 बरोबर. 6 9 54, 54, 9 अधिक 9 18, 18 3 54. हे लॉजिक होतं इथं.
सेम 9 × 72, 72 भागिले 12 अधिक x इज इक्वल टू 3 असं होतं. मग तुम्ही डायरेक्ट भागायला शकता. 3 × 3 हे 24, 24 इज इक्वल टू 12 अधिक x, x इज इक्वल टू येणार 12 किंवा ऑप्शनच असू शकते. एक तर बेरजेचं, गुणाकाराचं आणि क्वचित वर्गमूळ घनमुळाचं लॉजिक असतं. ओके, अगेन पुन्हा एकदा वेगवेगळ्याचा क्वेश्चन आलेला आहे. एला 1 किलोमीटर अंतर जायला 4.5 मिनिट लागतात. बीला तेच अंतर, अंतर सेम आहे. बीला तेच अंतर धावायला 5 मिनिट लागतात. जर त्यांना 1 किलोमीटर अंतरावरील ठिकाणी एकाच वेळी पोहोचण्याची अपेक्षा असेल तर एकाने दुसऱ्याला किती मीटरची आघाडी द्यावी. इथे मगाशी काय होतं, ऑलरेडी 80 किलोमीटरची यसने आघाडी दिली होती. इथे तुम्हाला काढायचं आहे की किती आघाडी द्यायला पाहिजे. टोटल अंतर 1 किलोमीटर आहे दिलेलं आहे, अंतर सेम आहे. याचं स्पीड आहे 4.5 किलोमीटर पर आवर. एक किलोमीटर अंतर धावायला 4.5 मिनिट लागतात. मिनिट पर आवर आहे, किलोमीटर पर मिनिट. बीला तेच अंतर धावायला 5 मिनिटं लागतात. 5 मिनिटं लागतात याला 4.5 मिनिट लागतात, याला 5 मिनिट लागतात. आता इथं रेशो, आता ही पण हा पण क्वेश्चन रेशो मेथडनं सोडवा, एकदम पटकन सॉल्व्ह होईल. आता हा जो मिनिट म्हणजे हा रेशो, हा वेळेचा रेशो आहे, बरोबर आहे का, वेळेचा रेशो आहे. हे तुम्ही असं पण कन्सिडर करू शकता. 4.5 हा पॉईंट दिली तर तुम्ही 0 दिला तरी चालतं. 45/50 याचा अर्थ असाच होतो, 4.5/50. रेशो काय आहे वेळेचा, 5 × 9 = 45, 5 × 10 = 50. वेळेचा रेशो आहे 9:10. अंतर सेम आहे. वेग इज इक्वल टू अंतर अपॉन वेळ. अंतर सेम आहे, म्हणजे वेळेचा आणि वेगाचा रेशो हा इनव्हर्स असणार आहे. हा वेळेचा जर रेशो असा असेल तर वेगाचा रेशो असणार आहे 10/9. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की 2 वेळा ही मेथड वापरावी लागते. फर्स्ट केसमध्ये 2, सेकंड केसमध्ये. आता फर्स्ट केसमध्ये काय आलं, आपण काय काढलं, वेगाचा रेशो काढला, बरोबर आहे का. आता सेकंड केसमध्ये काय आले, ही बेसिक मेथड, ही आपण बेसिक जो मांडणी होती, बेसिक जे इन्फॉर्मेशन दिली होती त्याच्यावरून आपण हा रेशो काढला 10/9. वेगाचा रेशो वेळेच्या रेशोवरनं इन्व्हर्स असतो, ह्याच्यानुसार कन्सेप्टनुसार वेगाचा रेशो काढला. आता सेकंड केसमध्ये काय आहे, ते रेस चालू करणार आहेत आता दोघंजण, ए आणि बी, बरोबर. एचं स्पीड जास्त आहे, बीचं स्पीड कमी आहे. तर ए आणि बीला किती एकमेकांना हे द्यायला पाहिजे ते आपल्याला काढायचं. ही सेकंड केस आहे. ही आत्तापर्यंतची ही फर्स्ट केस होती, ह्याच्यामध्ये फक्त बेसिक इन्फॉर्मेशन होती. आता सेकंड क्वेश्चनमध्ये ते आता हे चालू करणार आहेत, आपले रेस स्टार्ट करणार आहेत, बरोबर. आणि सेकंड केसमध्ये काय आहे बघा, आता ज्याचं स्पीड जास्त आहे तो इथून चालू करणार, ज्याचं स्पीड जास्त आहे. ज्याचं स्पीड कमी आहे तो इथून स्टार्ट करणार, बरोबर. आणि एकाच वेळी ते इथं 1 किलोमीटर अंतर पार करणार आहे, बरोबर आहे का. क्वेश्चनमध्ये दिलं आहे एकाच वेळी. पहिल्यांदा होतं तेच अंतर, दुसऱ्या केसमध्ये एकाच वेळी, म्हणजे याने इथून सुरुवात केली, आणि एकाच वेळी, म्हणजे दुसऱ्या केसमध्ये वेळ समान आहे. म्हणजे वेग आणि अंतराचा रेशो जो आहे दुसऱ्या केसमध्ये, ही फर्स्ट केस होती. सेकंड केसमध्ये वेळ समान आहे, म्हणजे वेगाचा आणि अंतराचा रेशो जो आहे तो समान आहे. वेगाचा रेशो किती आहे, 10/9. अंतराचा रेशो पण तोच असणार आहे, 10/9 A/B. म्हणजे ए 10 किलोमीटर अंतर पार करणार आणि बी 9 किलोमीटर पार करणार. टोटल अंतर आहे. आता ए जो आहे तो इथून स्टार्ट करणार, बी दुसरं करणार. ए जो आहे तो टोटल अंतर पार करणार आहे, बरोबर आहे का. ए आणि ए अंतर किती पार करणार आहे, 10. अंतर आहे 1000 मीटर, 1 किलोमीटर. इथं 2 शून्य दिला, इथं 2 शून्य. यानं एला बीला 100 मीटरची आघाडी दिली पाहिजे. फक्त 0 वाढवायचे, 0 द्यायचे, एवढंच करायचं रेशो मेथडमध्ये. उद्देश फक्त एवढाच होता की तुम्ही ही रेशो मेथड व्यवस्थित शिकावी. आणि आता सांगतो, बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये होतं की याला 4.5 मिनिट लागतात, बीला 50 मिनिट लागतात. वेळेचा रेशो 5 × 9 = 45, 5 × 10 = 50. इथं अंतर सेम आहे पहिल्या केसमध्ये 1 किलोमीटर. त्यामुळे वेग आणि वेळेचा रेशो इन्व्हर्स काढला. वेळेचा रेशो 9:10 असेल
तर वेगाचा रेशो 10:9 आला. बरोबर. आता सेकंड केसमध्ये ते रेस स्टार्ट करणार आहेत. बरोबर. रेस स्टार्ट करणार असल्यामुळं एकाच वेळी ते लाईन क्रॉस करणार आहेत. तेव्हा केसमध्ये वेळ समान आहे आणि वेळ समान असल्यामुळे वेग आणि अंतराचा रेशो प्रपोर्शनमध्ये असणार आहे. बरोबर. वेळ जेव्हा समान असेल तेव्हा वेग आणि अंतराचा रेशो प्रपोर्शनमध्ये असतो आणि अंतर जेव्हा समान असेल तेव्हा वेग आणि वेळाचा रेशो इन्व्हर्स असतो. फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा. वेगाचा रेशो आपण काढला 10:9. मग अंतराचा रेशो पण आपण डायरेक्ट म्हणू शकतो 10:9 येणार. अंतराचा रेशो म्हणजे हा 10 अंतर पार करणार, हा 9 करणार. हा जेव्हा 100 करेल हा 90 करणार. हा जेव्हा 1000 करेल तेव्हा हा 900 करणार. आणि हे सांगितलं आपल्याला 1 किलोमीटर अंतर आहे, 1000 मीटर आहे. जेव्हा 1000 मीटर अंतर पार करणार इथून इथंवर तेव्हा बी एवढं अंतर पार करणार 900. म्हणजे ए न बीला एवढ्या 100 मीटरच्या आघाडी दिली होती. कन्सेप्ट एकदम चांगला आहे. क्वचितच लोकांना हा कन्सेप्ट माहीत असेल. जरा शांत डोक्याने या कन्सेप्टवर विचार करा. दुसरा क्वेश्चन आहे वयवारीचा. अचे वय बच्या वयापेक्षा तिप्पट आहे. अचे वय बच्या वया तिप्पट आहे मानू शकतो आपण डायरेक्ट. एकाच 3 रेशो. बरोबर. एचं 1 असेल तर ह्याचं 3 असणार, 2 असेल तर 6 असणार. 4 वर्षांपूर्वी कचे वय अच्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. 4 वर्षांपूर्वी कचे वय अच्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते. अच्या तेव्हाच्या वयाच्या दुप्पट होते म्हणजे 4 वर्षांपूर्वीचं जेवढं वय होतं त्याच्या दुप्पट कच होतं 4 वर्षांपूर्वी. 4 वर्षानंतर अचे वय 31 वर्ष असेल 4 वर्षांपूर्वी आणि 4 इयर नंतर. 4 वर्षानंतर अचं वय असणार आहे 31. तर ब आणि कचं आजचं वय काढा. हा बघा 4 वर्षानंतर अचं जर वय 31 असेल तर आजचं वय काय असणार 27 असणार. बरोबर. आजचं वय 27 असणार. आणि ह्या दोघांचा रेशो आजचा किती आहे 3:1 आहे. हे आहे 27. हे किती असणार 9. एकाच 3 रेशोमध्ये ह्या दोघांचं आजचं वय आलं. अचं आजचं वय 27 आहे. 4 वर्षांपूर्वी किती असणार 27 मधून 4 गेले 23. यस बरोबर ना. यस 23 असणार. अचं 4 वर्षांपूर्वी वय 23 असणार आणि कचं किती असणार 4 वर्षांपूर्वी 23 दुनी 46. 4 वर्षांपूर्वी विचारले काय ब आणि कचं आजचं वय काढा. कचं 4 वर्षांपूर्वी वय जर 46 असेल तर आजचा असणार 50 आणि बचं आजचा आहे 9. 50 आणि 9. इझी क्वेश्चन होतं. याच्यानंतर शेवटचा क्वेश्चन. त्याच्यानंतर घड्याळाचा क्वेश्चन आहे. हा पण लॉजिकल क्वेश्चन आहे. एकदम चांगला क्वेश्चन आहे. एक घड्याळ दर 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जातं. दर 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जातं. क्वेश्चनची मांडणी करणं खूप महत्त्वाचं असतं. 3 मिनिटाला 5 मिनिटं पुढे जाते. बरोबर. सकाळी 7 वाजता ते बरोबर लावले. ॲक्युरेट टाईमला लावले म्हणजे जे ॲडजस्टमेंट होती ती करून व्यवस्थित लावलं. पण घड्याळ अजून फॉल्टच आहे. घड्याळामध्ये फॉल्ट आहे तो आहेच. त्याच दिवशी दुपारी घड्याळात 4:15 ही 15 मिनटं ही वेळ दाखवत असेल तर खरी वेळ काय आहे. आता तुम्हाला ऑप्शन 2 वरती दिसत असेल 4:05 4 वाजता 3:45 आणि 4:10. क्वेश्चन ऑप्शनवरून सुद्धा सुटतोय. बघा क्वेश्चन तुम्हाला सांगतो एकदा. 3 मिनिटात 5 मिनटं पुढे जातं. 6 मिनिटात किती जाणार पुढे 6 मिनटं झाली. 5 सेकंद आहे. 5 सेकंद. 3 मिनिटात 5 सेकंद पुढे जातं. 6 मिनिटात किती जाणार 10 सेकंद पुढे जाणार. बरोबर. ते म्हणजे 6 मिनटं जेव्हा आपण म्हणेल 7:06 मिनटं झाली तेव्हा ॲक्युरेट टाईम असणार 7:06 पण घड्याळामध्ये दाखवणार 7:06 मिनटं आणि 10 सेकंद ही वेळ दाखवणार. 6 मिनिटात 10 सेकंद पुढे जातं तर 60 मिनिटात किती जाणार ते 1 0 इथे 1 0 100 सेकंद पुढे जाणार. बरोबर. 60 मिनटं म्हणजे 1 तास असतो. बरोबर. 1 तासात 100 सेकंद पुढे जातं. आता इथं तुम्ही ऑप्शनचा वापर करायचा आहे. घड्याळामध्ये टाईम दाखवते किती 4:15
म्हणजे 7 ते 4 किती होतात टोटल? 6 तास होतात, बरोबर आहे का? सॉरी 8 तास होतात. 8 तासामध्ये ते 8 होतात ना, 7 8 9 3 आणि 3 6 7 सॉरी 9 तास. 7 ते 8 7 ते 4 सकाळी 7 ते दुपारी 4 टोटल 9 तास होतात, बरोबर आहे का? टोटल 9 तासात ते 900 सेकंद पुढे जाणार, बरोबर आहे का? 900 सेकंद पुढे जाणार. 900 सेकंद जर तुम्ही मिनटामध्ये कन्व्हर्जन करा, 900 भागिले एका मिनटात 60 सेकंद असतात. 60 60 गेले 15 संग 90 म्हणजे 15 मिनटं. 9 तासात ते 15 मिनटं पुढे जाणार. 9 तासात 15 मिनटं पुढे जाणार म्हणजे 4 वाजता ते बरोबर 4 वाजून 15 मिनटं ही वेळ दाखवणार. चुकीची वेळ दाखवणार 4 वाजून 15 मिनटं. आणि हेच तुमचं उत्तर होतं. हे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलं होतं. 4 वाजून 15 मिनटं 4 वाजून 15 मिनटांनी जर वेळ दाखवत असेल तर खरी वेळ काय असणार? ही फॉल्टी वेळ आहे 4 वाजून 15 मिनटं जी क्वेश्चनमध्ये दिली आहे. पण खरी वेळ काय असणार? 4. ऑप्शन सेकंड होता याचा. तर या पार्टमध्ये आपण बरोबर 11 क्वेश्चन घेतलेत. सगळे क्वेश्चन स्टँडर्ड होते. राहिलेले 11 क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ.